नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? छोले करायचं म्हटलं ना तर सर्वात प्रथम आठवतो तो पंजाबी स्टाईल छोले मसाला. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण पंजाबी स्टाईल छोले मसाला करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम मिक्सरच्या जारमध्ये 1 इंच आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 लाल बुंद टमॅटो, 2 मध्यम आकाराचे कांदे. छोले मसाल्याला छान क्रीमी असं स्ट्रक्चर येण्यासाठी अर्धा तास कोमट पाण्यामध्ये 6 भिजवून घेतलेले काजू. आता सर्व जिन्नस पाणी न टाकता मिक्सरला बारीक असे वाटून घेऊयात. वाटताना अजिबात पाणी टाकण्याची आवश्यकता नाही. छोले किती करणार आहात ना त्यानुसार ह्या सर्व साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. एकदा या पद्धतीने छोले मसाला केला ना तर परत परत कराल. तर अशा प्रकारे पाणी न टाकता हे सर्व जिन्नस मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहेत. आता साधारणपणे कढईमध्ये 2 पळी तेल घालूया. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे, 2 तमालपत्र, 2 उभी चिरलेली हिरवी मिरची. सर्व जिन्नस हलकेसे परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये तयार केलेले वाटण घालूयात. वाटणात घेतलेले जिन्नस आपण भाजून घेतलेले नव्हते, त्यामुळे वाटणाचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण तेलामध्ये वाटण टाकल्यानंतर 4 ते 5 मिनटं छान वाटणाला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेणार आहोत. आता वाटणाला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये सुके मसाले टाकूयात. तर सर्वात प्रथम साधारणपणे पाव चमचा हळद, पोह्याच्या चमच्याने 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, त्याच चमच्याने 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता छोले मसाल्यामधील सगळ्यात सिक्रेट जिन्नस म्हणजे 1 मोठा चमचा छोले मसाला. छोले मसाला नसेल ना तर ह्या ठिकाणी तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरला तरीही चालेल. सर्व सुक्या मसाल्यांचा कच्चेपणा जाण्यासाठी अजून 2 ते 3 मिनटं आपण हे मसाले अशाच प्रकारे परतून घेऊयात. रात्रभर अर्धा कप छोले मी भिजवून घेऊन सकाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर थोडंसं मीठ घालून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून छान मऊसर असे छोले देखील शिजवून घेतलेले आहेत. ग्रेव्हीला छान तवंग आल्यानंतर आता त्यामध्ये आपण मऊसर शिजलेले छोले घालून घेऊयात. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यामध्ये छोले छानपैकी शिजले जातात. फक्त शिजताना हलकंसं थोडंसं मीठ घालावं. छोले मसाल्यामध्ये हलकासा चाट मसाला असतो, परंतु तुम्ही किचन किंग मसाला किंवा गरम मसाला वापरणार असाल ना तर त्यामध्ये साधारणपणे पाव चमच्यापेक्षा कमी चाट मसाला जरूर घाला. आणि छोले मसाला असेल ना तर चाट मसाला घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. छोले शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता त्यामध्ये मी बेताचेच मीठ घातलेले आहे. आता ग्रेव्ही कितपत पातळसर हवी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी घालून 15 मिनटं छानपैकी हा छोले मसाला मी मध्यम गॅसवरती शिजवून घेतला, जेणेकरून सर्व मसाल्यांचा फ्लेवर छोलेमध्ये छानपैकी उतरला जाईल. आता रेस्टॉरंट स्टाईल छान छोले मसाला लागण्यासाठी हातावरती चोळून थोडीशी कसुरी मेथी आणि थोडंसं आपण त्यामध्ये घरातील दुधावरची साय घालून घेणार आहोत. त्यामुळे छान क्रीमी असं स्ट्रक्चर या छोले मसाल्याला येतं. तर तुम्ही देखील अशा प्रकारे पंजाबी स्टाईल घरच्या घरी छोले मसाला करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.